हे रघुवीर समर्थ शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आता साधना पंचकम आपण एकदा म्हणूया नेहमीसारखं. श्री शंकराचार्य विरचितम साधना पंचकम. ऐकू येतं ना? वेदो नित्यमधीयताम. ऐकू येतं ना? वेदो नित्यमधीयतां तद्विदिदं कर्म स्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपि चितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघपरिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयतां निजगृहात् तूर्णं विनिर्गम्यतां सङ्गत्सत्सु विधीयतां भगवतो भक्तिर्दृढाधीयतां शान्त्यादिः परिचीयतां दृढतरं कर्माशु सन्त्यज्यतां सद्विद्यानुपसेव्यताम् अनुदिनं तत्पादुकासेव्यतां ब्रह्मैकाक्षरमर्थतं श्रुतिशिरो वाक्यं समाकर्ण्यतां वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षश्रम्यश्रीयतां दुस्तर्कात्सु विरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वाद्यसमुत्सृज्यतां शुद्ध्यादिश्च चिकित्सताम् अनुदिनं भिक्षौषधं भुज्यतां स्वाद्वन्नं न तु याचतां विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् औदासीन्य अभीप्सतां जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यतां शीतोष्णादिविषय्यतां न तु वथा वाक्यं समुच्चार्यताम् एकान्ते सुखमास्यतां परतरे चेतस्समाधीयतां पूर्णात्मासु समीक्षतां जगदिदं तद्बाधितं दृश्यतां प्राक्कर्म प्रविलाप्यतां चितिबलान्नाप्युत्तरैः श्लिष्यतां प्रारब्धं तिह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयतां. जय जय रघुवीर समर्थ. या 5 श्लोकापैकी आपण 3ऱ्या श्लोकावर विचार करीत आहोत. वाक्यार्थश्च विचार्यतां श्रुतिशिरः पक्षसमाश्रीयतां दुस्तर्कात् सुविरम्यतां श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयतां ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यतां देहेऽहमतिरुज्यतां बुधजनैर्वादसमुत्सृज्यतां. जय जय रघुवीर समर्थ. कालपर्यंत आपण पाहिलं 22व्या पायरीपर्यंतचा प्रवास आपला झाला. साधनेची ती 22वी पायरी आपण पाहिली. आता आज 23व्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा. 23 आणि 24. 23वा जो भाग आहे तो देहेऽहं मतिरुज्यतां. कालचं आपण जे पाहिलं अहरह गर्व परित्यज्यतां म्हणजे रोज आपल्या प्रयत्नांनी आपल्या साधनेने रोज आणि नेहमी प्रत्येक क्षणी आपण काळजी घेतली पाहिजे की आपण आपल्या ठिकाणी असलेला अहंकार जो आहे तो अहंकार घालवण्याचा प्रयत्न केला आहे. अहरह गर्व परित्यजाम. गर्व अहंकार हे जे आहे मी मोठा आहे, मी असा आहे, मी तसा आहे, हे जे आपल्या ठिकाणी दृढ झालेला भाव आहे तो भाव आपण तो त्यागला पाहिजे. तो त्याचा त्याग आपण आपल्या प्रयत्नाने आपल्या साधनेतून केला पाहिजे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता 23वा जो भाग आहे तो म्हणजे देहेऽहमतिरुज्यतां. रुज्यतां म्हणजे त्यापासून माणसाने दूर राहावं, ते त्याचा त्याग करावा. कशाचा? तर देहेऽहं म्हणजे मी म्हणजे देह आहे या गोष्टीचा त्याग करावा. देहेऽहं इति बुद्धी म्हणजे सर्वसाधारण माणसाची बुद्धी अशी असते, त्याचा विचार असा असतो की मी आणि माझे, बस एवढंच त्याला समजतं की मी म्हणजे हा देह आहे आणि मी म्हणजे आत्मा आहे. हा विचारच तो मनातून त्याने काढून टाकलेला असतो.
इतका तो या देहाच्या तादात्म्यामुळे इतर गोष्टी, चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्याला तो मुकतो, त्यापासून तो दूर जातो आणि नको त्या गोष्टीमध्ये चिखलामध्ये फसल्यासारखा तो या देहबुद्धीमध्ये फसलेला असतो. म्हणून अनात्मनी आत्मबुद्धी ही, म्हणून ती आत्मबुद्धी जी आहे ती आपण अंगीकारली पाहिजे. आता देहबुद्धीचा त्याग करायचा म्हणजे आपण काय करायचं निश्चितपणे, की ती बुद्धीची वृत्ती आहे आपल्या. देह हाच मी आहे ही अंतःकरणामध्ये आपल्या ठिकाणी निर्माण झालेली वृत्ती आहे. आता देह ही मी आहे ही वृत्ती केव्हापासून माणसाच्या ठिकाणी येते? लहान मुलगा जो असतो, त्या लहान मुलगा 1-2 महिन्याचा का असेना, आई वडील त्याचं कौतुक करतात. ते काय म्हणतात, पहा आता आमच्या बाळाला त्याचा बॉल असला की त्याला कसं समजतं पहा, आणि तो आपण काढून घेतला की तो कसा रडतो पहा. म्हणजे तेव्हापासून हा बॉल माझा आहे हे शिक्षण त्याला आपण आपल्या संस्काराने, आपल्या आईवडील, घरातली मंडळी ही त्या मुलाला देत असतात. आणि त्यामुळे त्या मुलाला त्याच्या गोष्टीपासून तो दूर गेला की त्याला वाईट वाटतं, आणि त्या गोष्टी त्याला दिल्या की त्याला आनंद होतो. म्हणजे तिथेच त्याच्या देहबुद्धीची बळकटीकरण जे आहे ते त्या ठिकाणी सुरू होतं. म्हणून देहाशी तादात्म्य पावलेली जी बुद्धी आहे ती या संसाराला कारण आहे. जीव जो आहे त्या जीव संसारामध्ये का गुरफटतो, तर त्याचं कारण असं होतं देहाशी तादात्म्य पावणे. आता साधा विचार करा की आपण एखाद्या भाड्याच्या घरात राहत आहोत. दर महिन्यात भाडं देतो, मालक येतो, भाडं घेऊन जातो, आपण त्या घरात राहतो. आता पुढे असं होतं की आता मालकाला त्या घराची आवश्यकता असते. तो पुष्कळ सांगतो की आता तुम्ही हे घर सोडा. तर आपण असं म्हणतो, मी आता घर सोडणार नाही, मागच्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतो. आणि मग ज्या भाड्याच्या घरामध्ये आपण राहत होतो ते खरं म्हणजे दुसऱ्याचं आहे, पण ते दुसऱ्याचं आहे हा भागच आपण विसरून गेलो आणि ते माझंच आहे आपण समजायला लागलो. तसा हा देह जो आहे तो माझाच आहे. खरं म्हणजे या देहामध्ये जे देहाचं चलनवलन, सगळं कार्य, क्रिया, पाहणे, ऐकणे, श्वास घेणे किंवा एखाद्या सुगंधाचा वास घेणे, या सगळ्या गोष्टी आहेत देहामधल्या, त्या कोणामुळे आहेत? त्या माझ्यामुळे आहेत असं आपण अज्ञानाने समजतो. पण त्या आहेत त्या भगवंतामुळे. कारण त्या भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी आहे. जो भगवंत आहे त्या भगवंताचं एक प्रतिबिंब आत्म्याच्या रूपाने आपल्या ठिकाणी आहे. ती जाणीव आपल्यामध्ये आहे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. अन्यथा माझे हात हलणार नाहीत, अन्यथा माझी जीभ बोलणार नाही, अन्यथा मला कानाने ऐकू येणार नाही. जरी मला कान असले, जीभ असली, डोळे असले तरी पण मला दिसणार नाही, मी चालू शकणार नाही. कारण त्यामध्ये जी शक्ती आहे ती विद्युत शक्ती जी आहे ती भगवंताची आहे आणि भगवंताने दिलेली आहे. म्हणून त्याचा विसर पडला की माणूस या या देहामध्ये, देहबुद्धीमध्ये गुरफटलेला असतो. आमच्या मंदाताई गंधे अमरावतीच्या आहेत. त्यांच्या एका प्रवचनात त्यांनी खूप छान उदाहरण दिलं होतं. त्याने त्या बोर्डावर, त्या पण शिक्षक होत त्या गणिताच्या, त्यांनी बोर्डावर एक त्रिकोण काढला आणि प्रश्न विचारला, किती त्रिकोण आहेत या ठिकाणी? तेव्हा माणूस म्हणतो 1 त्रिकोण आहे. मग त्याने त्यामध्ये रेष काढली. मग पुन्हा प्रश्न विचारला, आता किती त्रिकोण आहेत? मग साहजिकच सगळ्यांचे उत्तर झाले की 2 त्रिकोण आहेत. आता जे 2 त्रिकोण म्हणतात हे संसारी आहेत, आणि जे 3 त्रिकोण आहे म्हणतात ते संसारात असूनसुद्धा परमात्म्याला विसरलेले नाहीत. कारण मुळामध्ये जो त्रिकोण होता त्याचा विसर पडला, आणि ती रेष, ती माया आल्याबरोबर 2 त्रिकोण आहेत हे माणसाच्या मनात लगेच लक्षात येतं. आकर्षण त्या 2 त्रिकोणाचं येतं, पण मुळामधल्या असलेला जो त्रिकोण आहे त्याचा विसर पडतो. मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली, नसे वस्तूची धारणा व्यर्थ गेली. म्हणजे ब्रह्म जे आहे ते सरळ जे दिसतं त्या ठिकाणी ते सगळं नाशवंत आहे, पण त्याच्या पलीकडे जे आहे ते खरं म्हणजे ते खरं आपलं भगवंताची विभूती आहे. तिकडे माणसाचं लक्ष असायला पाहिजे, पण ते राहत नाही, कारण या शरीरामध्येच माणूस गुरफटलेला असतो. म्हणून दृश्यभास अविद्यात्मक, तुझा देहो ही तदात्मक, म्हणून हा विवेक तेथे संचारला. दासबोधातली ओवी आहे. दशक 6 समास 8 ओवी 38. दृश्यभास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक, म्हणून हा अविवेक तेथे संचारला. आणि मग पुढे एक ओवी अशीच आहे. सत्य असोने अभ्या दिले, मिथ्या असोने सत्य झाले, आणि देहे विपरीत वर्तले देखता देखता. म्हणजे दृश्यभास जो आहे, जे दृश्य आपल्याला दिसतं ते अविद्यात्मक आहे, आणि तुझा देहसुद्धा तसाच आहे.
म्हणून हा अविवेक येथे संचारला. आणि दुसरीकडे सत्य असूनही त्याचा सत्याचा आभास आपल्याला होत नाही आणि जे मिथ्या आहे तेच सत्य आहे असं वाटायला लागतं. ऐसे विपरीत वर्तले देखता देखता. म्हणजे जे दिसतं त्याच्या पलीकडे असणारा भगवंत आपल्याला दिसलं पाहिजे. कालपर्यंत कळी होती झाडाला म्हणून मी ती देवाच्या पूजेसाठी तोडली नाही, पण आज जेव्हा पाहिलं त्या ती कळी जी आहे तिचा मृत्यू झालेला आहे आणि कळीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी सुंदर फूल असं निर्माण झालेलं आहे. म्हणजे त्या कळीने आपल्या जीवाचा त्याग केला म्हणून ही फूल त्या ठिकाणी तयार झालं. आता हे कोणामुळे झालं? कळीचं रूपांतर फुलामध्ये कोणामुळे झालं? ते त्या भगवंतामुळे झालं. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे ते फूल तोडताना. म्हणजे असं जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर माझ्यामध्ये होणारे सुद्धा बदल जे आहेत ते बदल कोणाला समजतात? लहानपणी मी असा होतो, लहानपणी मी बोबडं बोलत होतो असं म्हणत म्हणत माणूस जेव्हा म्हातारा होतो तेव्हासुद्धा तो बोबडं बोलायला लागतो. पण त्याला लहानपणाची आठवण येते, तरुणपणाची आठवण येते, म्हातारपणाची आठवण येते. ती आठवण कोणाला येते? मुळामध्ये तो देह जो आहे तो प्रत्येक क्षणी मरत असतो. आपल्यामध्ये जेवढे सेल असतात ते सेल्स दररोज प्रत्येक क्षणी ते मरत असतात आणि त्या ठिकाणी नवीन सेल जे आहेत ते त्या ठिकाणी तयार होत असतात. म्हणून भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायामध्ये सुरुवातीचंच आहे ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्राहुरव्यम. म्हणजे त्या अश्वत्थाच्या झाडाला इतकी पानं असतात त्या ठिकाणी की त्याच्यातलं एखादं पान गळून गेलं आणि नवीन केव्हा आलं हे सुद्धा आपल्याला समजत नाही. तसं हा संसार जो आहे संसारामध्ये नेहमी परिवर्तन होत असतं आणि नेहमी परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा तो संसार तसा टवटवीत आपल्याला दिसतो. याचं कारण त्याच्या मुळाशी असलेलं भगवंतत्व आहे, भगवंताचं तत्त्व आहे. आणि म्हणून अध्यापिले मिथ्या असूनही सत्य झाले ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. आणि म्हणून म्हणतात जसं आपण रोज पाहतो, जे काही आपण रोज पाहतो तेच माणसाला सत्य वाटायला लागतं. आणि म्हणून म्हणतात चक्षुर्वयी सत्यम. डोळ्याने प्रत्यक्ष माझं शरीर मला दिसत आहे, त्या शरीराने मी अनेक अनुभव घेत आहे आणि शरीराशिवाय मी कोणताही अनुभव घेऊ शकत नाही आणि त्यामुळे ती देह सत्यच आहे हे माणसाच्या मनामध्ये हजारो वर्षापासून हजारो जन्मापासून बिंबलेलं असतं. म्हणून जी घटना इंद्रियाने मी पाहतो ती घटना आपोआप सत्य म्हणून गणली जाते. जे दिसतं ते सत्यच असतं आपल्याला असं म्हणतो आपण. पण आता याच्या उलट विचार करा. रोज आपण सूर्योदय पाहतो, रोज सूर्यास्त पाहतो, या दोन्ही क्रिया आपण त्याचा अनुभव घेत असतो, ते आपल्या डोळ्याने घेत असतो. आता सूर्य हा पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे तो भासतो आपल्याला की आज सूर्योदय झाला, संध्याकाळी सूर्यास्त झाला आणि तो सर्वांना खरा वाटतो. आता खरंच आहे ना, सूर्योदय आणि सूर्यास्त आपण रोज पाहतो. अनेक वर्षाचा आपला हा असा अनुभव आहे. पण शरीराच्या माध्यमाशिवाय हे आपण पाहू शकत नाही. शरीराशिवाय जीवन जगताच येत नाही आणि म्हणूनच शरीरच सत्य आहे ही समजूत आपल्या ठिकाणी दृढमूल झालेली असते. आणि त्या शरीरापासून झालेली जी कर्म आहेत त्या कर्माच्या ठिकाणी सुद्धा अहम कर्तृत्व भाव आपल्या ठिकाणी दृढ झालेला असतो. म्हणून शरीराचा जन्म झाला, आपला जन्म झाला तेव्हाच आपण या भगवंतापासून दूर झालो. आता भगवंतांनी आपल्याला बुद्धी दिली, विवेक दिला, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या आणि त्यांचा जर आपण वापर केला तर पुन्हा आपण भगवंताच्या स्वरूपाशी जाऊन एकरूप होऊ शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यू याची भर त्यांनी टाकलेली आहे. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत मी आहे म्हणजे जीव आहे आणि शरीराचा नाश झाला म्हणजे माझ्यातला मीचा नाश झाला. म्हणजे भगवंताचं तत्त्व त्यातून निघून गेलं की लगेच त्या ठिकाणी आपल्याला जे दिसतं ते फक्त दृश्य आहे आणि दृश्य तितके नाशिवंत या दृष्टम तर नष्टम. हे आपल्याला केव्हा समजतं? मरणसमयी. आणि म्हणून प्रत्येक क्षणी माणसाने हाच विचार करावा. म्हणून काय की आपल्या मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे हे समर्थाने आपल्याला एवढ्यासाठी सांगितले आहे. म्हणून देहेहम मतिरुज्यताम. देहेहम मी देह आहे, ही मती ही बुद्धी ही माणसाने आधी त्याचा त्याग करावा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा जो संसार वृक्ष आहे त्यामध्ये जे परिवर्तन होत आहे त्याची उपमा एखाद्या वडाच्या झाडासारखी दिली आहे. वडाचं झाड जे आपण पाहतो, आता आमच्याकडे सुद्धा गच्चीवर एक छोटंसं वडाचं झाड आहे. ते 1-2-3 फूट होईपर्यंत आम्ही वाट पाहत होतो, अरे याला पारंब्या केव्हा येतील, आणि हळूहळू त्याला पारंब्या आल्या. त्या पारंब्या त्या कुंडीमध्ये जाऊन त्या घट्ट झाल्या
आणि आता त्या परंब्या त्या झाडाचा आधार म्हणून आहेत. म्हणून जीवाला या वटवृक्ष म्हणजेच एक अहंकाराचे मूळ असते. पण कालांतराने हळूहळू हा वृक्ष एवढा मोठा होतो की त्याच्या विशाल फांद्या ज्या आहेत त्याचं वजन ते झाड ते धारण करू शकत नाही. आणि म्हणून त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्या ठिकाणी पारंब्या निर्माण झाल्या. म्हणून जीवाचा संसार वृक्ष असून अहंकारामुळे ही पाळेमुळे इतकी खोलवर गेलेली आहे की संसारामध्ये तो पूर्णपणे अडकतो. म्हणून ही देहात्मबुद्धी जी आहे तिचा साधकाने त्याग करावा. परंतु ही जी उपासना आहे ही त्याग करण्याची उपासना देहात्मबुद्धीची ती खरंच अवघड आहे. पण ती साधकाने आपल्या अभ्यासाने, आपल्या तपाने, आपल्या उपासनेने ती करत जावी. म्हणून खोलवर शिरलेली ही जी अहमबुद्धी आहे ती अनादी काळापासून या शरीरात आहे. आपण माणूस आहे म्हणून आपल्या ठिकाणी देहबुद्धी आहे. पण एखाद्या कुत्र्याच्या ठिकाणीसुद्धा ती देहबुद्धी असते. कुत्र्याला जेव्हा कोणी दगड मारतं तेव्हा तो कुत्रा ओरडतो. जिवंत म्हणजे अशी यातना त्याला होती आणि त्यामुळे तो त्या यातनेने ओरडतो. आता त्याला ज्याने दगड मारला त्याला ते कुत्र्याचं दुःख दिसत नाही. पण आपण जर थोडीशी जरी आपली देहबुद्धी कमी झाली आणि आत्मबुद्धी आपल्या ठिकाणी आली किंवा सद्ग्रंथांचा अभ्यास झाला तर कोणी जर कुत्र्याला मारलं तर आपणसुद्धा हळहळतो. त्याचं कारण असं आहे की दुसऱ्याचं दुःख आपल्याला पाहवत नाही. आता हे असा अभ्यास करता करता माणसाच्या ठिकाणची देहबुद्धी हळूहळू कमी होत जाते. म्हणून ती देहबुद्धी कमी होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सांगितलं आहे की ही देहबुद्धी कमी झाली पाहिजे. म्हणून मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्तिभोगीत जावी. म्हणून संसारामधलं जे दुःख आहे ते आपण मनात आणू नये. मना सर्वथा शोक चिंता नको रे, ही चिंता करण्याचं कारण नाही. कारण जे होत असतं ते सगळं भगवंताच्या इच्छेने होत असतं. माझ्यावर आलेले चांगले दिवस असो किंवा वाईट दिवस असो हा भगवंताचा प्रसाद आहे. आणि एकदा तो भगवंताचा प्रसाद आहे असं म्हटलं की तो आपल्या हातावर मिळाल्याबरोबर आपण ते ग्रहण केला पाहिजे. तो प्रसाद आपण आपल्या मस्तकी लावून त्याचं ग्रहण केलं पाहिजे. कारण तो भगवंताचा प्रसाद आहे. आणि मग त्यामध्ये रुची जी आहे ती माणसाने पाहू नये. रुची म्हणजे आपल्याला आपली आवड आणि नावड. म्हणून हरी कीर्तने प्रीतिरामी धरावी, देहबुद्धी निरूपणी विसरावी, परद्रव्य आणिक कांता परावी, यदर्थी मना सांडी जीवी करावी. म्हणून सांगितलेलं आपल्याला की देहबुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी, तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेच शोधित जावे. म्हणून सदा तेच शोधित जावे म्हणजे कसा की वेदांताचा अभ्यास हा अखंडपणे माणसाने करावा. हे जे पहिली पायरी आहे ती पायरीची आठवण आपल्याला करून दिली आहे. आता आपलं मन जे आहे ते मन जर आपल्या एक ब्रह्माची कल्पना आपल्या मनाने केली, भगवंताची कल्पना आपण केली तेव्हा आपल्या मनाला खरं सुख प्राप्त होते. पण आपले जे पूर्वजन्मीचे दुष्ट संस्कार आहेत ते संस्कार जर आपल्यावर जर प्रभावी झाले तर मात्र आपलं मन त्या मायेचे चिंतन करू लागते. म्हणजे आपण चाफळला जातो, सज्जनगडावर जातो, पण तिथे असल्यानंतरसुद्धा आपल्या मनामध्ये घराचे विचार असले तर आपण उपासनेमध्ये असलो काय किंवा अभिषेक करताना असलो काय, दिवसभर पाणी न पिता भगवंताची आराधना करत बसलेलो असतो काय, तरी पण आपलं मन मात्र इथे असेल तर फक्त आपण शरीराने त्या ठिकाणी आहोत पण मनाने मात्र संसारामध्ये आहोत. एवढी आपली देहबुद्धी घट्ट आणि ते चिकटलेली आहे. आणि म्हणून ती देहबुद्धी जावी. आणि म्हणून देहेहम मतिरुज्यता, मी शरीर आहे ही कल्पना सोडण्याचा साधकाने आपल्या परीने जास्तीत जास्त प्रयत्न करावा. आणि त्यासाठी सगळ्या उपासना, त्यासाठी नामस्मरण, त्यासाठी सद्ग्रंथाचा अभ्यास, सत्संग हे सगळं त्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपले शंकराचार्य जे आहेत ते सुद्धा आपल्याला एका अष्टकामध्ये सांगतात, निर्वाण षटकममध्ये सांगतात. निर्वाण षटकम शंकराचार्यांचंच आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम, मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम, न कर्णम न जिह्वा न च घ्राण नेत्रे, न च व्योम भूमिर तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे की ते सच्चिदानंद रूप म्हणजेच मी आहे हा त्या ठिकाणचा भाव आहे. म्हणून चिदानंद रूपम
शिवोहम शिवोहम हे माणसाने केव्हाही लक्षात ठेवा की माझं ते स्वरूप आहे. इतर ज्या गोष्टी आहेत ते सगळं माझं नाटकात दिलेले मला डायलॉग आहेत म्हणून मी ते करतो. नाटकात दिलेलं मला जसं सांगितलं त्याप्रमाणे मी या ठिकाणी वागतो. नाटकात दिल्याप्रमाणे जसा त्या नट जो आहे तो चांगल्या चांगल्या प्रकारे त्या ठिकाणचं नाटक जसं वठवतो तसा या संसारामध्ये आपण त्या नाटकामध्ये आपण काम करीत आहोत. पण मुळामध्ये आपलं जे घर आहे ते घर काय आहे, आपली जी बुद्धी आहे ती देहात्मबुद्धी न ठेवता ती आत्मबुद्धी करावी हे यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून मनोबुद्धी चित्ताने अहंकार चित्ताने नाहम आणि न च व्योम भूमीर न तेजो न वायू. म्हणजे व्योम आकाश, भूमी, तेज, वायू हे कुठलंही मी नाही, हे रूप मी नाही, पण मी खरा चिदानंद रूप आहे. आणि म्हणून शिवोहम शिवोहम. आणि तर शिवोहम जे आहे ते आपल्यामधलं शिवतत्व जे आहे ते गेलं तर आपण म्हणतो त्याला शव. शिव आणि शव यामधला हा फरक आहे. जोपर्यंत भगवंत आपल्यामध्ये आहे तोपर्यंत सगळे व्यवहार जे आहेत ते भगवंताच्या सत्तेने आहेत. आणि एकदा भगवंताने त्या ठिकाणून आपला पाय काढला की मग जे आपल्याजवळ आहे, जे म्हणून आपण आयुष्यभर गोळा केलं ते सगळं व्यर्थ नाशवान आहे, ते इथेच राहतं. स्वजन जन धनाचा व्यर्थ मी स्वार्थ केला हे जे आहे ते माणसाला लक्षात आलं पाहिजे. आणि ते जर लक्षात आलं तर ते मी शरीर आहे ही कल्पना सोडणं हे काही अवघड नाही, ते सहजपणे सोडता येतं. अर्थात हे जरी आपण म्हणलं तरी वेळेवर आपली काय पंचायत होती, काय आपली त्रेधा तिरपीट होती हे ज्याचा त्याने अनुभव घेण्यासाठी आहे. म्हणून नेहमी सांगतात की तत्कथनम तत्चिंतनम तत् अन्योन्य तत्प्रबोधनम. म्हणून नैव किंचित करोमीति युक्तो मन्यत तत्त्वचित पश्यन श्रवण स्पृशन जिघ्नन असनन गच्छन श्वपन श्वसन. म्हणजे आपल्या शरीराची प्रत्येक क्रिया जी आहे ती त्या भगवंताच्या त्याच्या आज्ञेने चालत आहे हे माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अज्ञानी माणसाला जसे मी मनुष्य आहे, आपल्याला लक्षात ठेवावं लागतं का की मी मनुष्य आहे? ते ठेवावं लागत नाही, कारण ते इतकं सहज आहे की ते आपल्या मनामध्ये दृढ झालेलं असतं. पण त्याच्या उलट सतत आपण आत्मचिंतन केले पाहिजे की मी देह नाही, पण मी ते सच्चिदानंद तत्त्व म्हणजे मी आहे. आणि ही आत्मबुद्धी आपण आपली ती सहज वृत्ती बनली पाहिजे. म्हणून तत्त्ववेत्ते जे पुरुष असतात ते ऐकत असताना, स्पर्श करत असताना, वास घेताना, खात असताना, चालताना, झोप घेताना किंबहुना आपला नेहमीचा श्वासोश्वास घेताना, बोलताना, कुठल्याही गोष्टीचा त्याग करत असताना, काही ग्रहण करत असताना किंबहुना पापण्याचे उगलझाप करीत असतानासुद्धा एक विषयामध्ये व्यापार करीत आहेत असे जर मी समजलं तर ते चुकीचं आहे. कारण ते तत्त्ववेत्ते पुरुष आहे, ते काहीच करत नाही. आणि म्हणून मी माझं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं त्या भगवंताच्या सत्तेने चाललेलं आहे. तर म्हणजे मी या सर्वांपेक्षा भिन्न आहे. जे इंद्रिय आहेत ती पण माझी नाहीत. डोळे आहेत पण डोळ्याला दिसत नाही, मग इंद्रिय आहे पण त्याच्या मागची शक्ती आहे. डोळ्यांचा डोळा, कानाचा कान असं जे म्हणतात ती भगवंताची शक्ती आहे. ते स्वरूप जे आहे ते स्वरूप त्या ठिकाणाहून निघून गेलेलं आहे. म्हणून गीतेमध्ये 2 गोष्टी दिल्या, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे आपले शरीर, क्षेत्रज्ञामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं असलेली प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंब जर आपण काढून केलं किंवा दुसरं उदाहरण म्हणजे कवडसा आहे आणि सूर्य आहे. तर सूर्य जोपर्यंत आहे मध्ये कवडसा आहे, म्हणून ते मधलं छोटंसं छिद्र आहे त्या छताला, म्हणून छोटासा कवडसा आपल्याला दिसतो. पण ते छिद्र जर बुजवलं, ते जर शरीर जर ठिकाणी निघून गेलं तर मग त्या शरीरातलं काय जातं, तर ते सूर्याचं जे तेज आहे, सूर्याचे जे किरणं आहेत ती किरणं पुन्हा त्या सूर्यामध्येच मिसळलेली असतात. जसं सोनं आहे, त्याच्या अनेक अलंकार तयार झाले, म्हणून अलंकार झाले म्हणून त्याचं सोनत्व जे आहे ते नष्ट होत नाही, ते तसंच त्या ठिकाणी विलसत राहतं. म्हणून मुक्ताबाईचा अभंग लक्षात ठेवावा, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. एकची माती नाना भिंती, परळ आणि सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. म्हणून आपल्यातला अहंकार गेला पाहिजे, आपल्यातली देहबुद्धी गेली पाहिजे. ही एक पायरी या ठिकाणी 23वी पायरी आपल्याला आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले आहे. हा इथला याचा विस्तार झाला. आता थोडंसं आपण 24वी जी पायरी आहे या 3ऱ्या श्लोकातला शेवटचा गुण जो आहे तो पाहूया. की हे आत्मचिंतन आपल्याकडून घडलं तर त्यामध्ये आपल्याला शंकराचार्य आपल्याला पुन्हा आदेश देतात, बुधजनेर वादस समुत्सृज्यताम. म्हणजे बुधजनांच्या बरोबर साधकाने कधीही वाद घालू नये.
आता वाद म्हणजे वादविवाद. आता या ठिकाणी वादविवाद म्हणजे कसे ते सांगतो, की एखादा आपण कोणाकडे गेलो आणि आपल्याला एक चर्चा करायची आहे, साधी चर्चा असेल, तर जोपर्यंत आपली ती चर्चा स्वरूपामध्ये आहे तेव्हा आपण शांततेने दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेतो, आपण आपलं म्हणणं सांगतो आणि दोघंही एकमेकांचा विचार आत्मसात करण्यासाठी तयार असतात. पण जेव्हा त्यांच्या ठिकाणी अशी जिज्ञासा आहे की भगवंताबद्दलचं ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्याविषयी आपण जेव्हा बोलायला लागतो, तर बोलता बोलताना त्या चर्चेमध्ये माणसाचा किंवा त्या वा संवादाचा सूर बदलतो आणि तो सूर बदलल्याबरोबर माणूस म्हणायला लागतो की अरे मी जे म्हणतो तेच बरोबर आहे, तुझं सगळं चुकीचं आहे. आता तुझं सगळं चुकीचं आहे आणि माझंच बरोबर आहे, असा जेव्हा भाव त्या चर्चा करण्यामध्ये येतो तेव्हा तो वाद न होता तो म्हणजे वाद आणि संवाद नाही, वितंडवादच होत होतो. आणि म्हणून चर्चेमधून असा वितंडवाद किंवा कलह असेल तर त्या चर्चेमधून काहीही निष्पन्न होत नाही. म्हणून माणसाने कूपमंडूत ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीचा त्याग करावा. हजारो वर्षे आपलं वेदांत जे आहे ते आपल्याला हे सांगत आले आहे की पुढेही आपला सनातन संप्रदाय जो आहे तोच या ठिकाणी टिकणार आहे. म्हणून व्यर्थ वाद घालणारा स्वतःच्या मनाचे सर्व दरवाजे घट्ट बंद करून घेतो. जो व्यर्थ वाद करतो त्याला फक्त स्वतःचं मत सगळ्यांना सांगायचं असतं, पण दुसऱ्याचं चांगलं असेल तरी ते ग्रहण करायचं नाही. आपल्यातले दोष जे आहेत ते दोष झाकून ठेवून मी किती चांगला आहे हेच त्याला सांगायचं असतं. म्हणून आपला मुद्दा समजून घेण्याची वृत्ती पाहिजे आपल्याला, की दुसरा जे म्हणतो ते सुद्धा मला समजलं पाहिजे. आणि त्यामुळे आग्रही आणि तरकटी व्यक्तीबरोबर चांगली माणसं आहेत ते कधीही त्यांच्याबरोबर चर्चा करीत नाहीत. आणि म्हणून सनातन धर्म जे आहे तो गुरुशिष्य परंपरेने चालतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे, क्रियेविण वाचाळता ते निवारी, तुटे वादसंवाद तो हितकारी. मनाच्या श्लोकामध्ये 108, 109, 112पर्यंत तुटे वादसंवाद तो हितकारी याबद्दलचं विवेचन केलेलं आहे. जनी वादविवाद सोडून द्यावा, म्हणजे कुतर्क जो आहे तो सोडून द्या. जनी सुखसंवाद सुखे करावा, भगवंताबद्दलचं बोलणं जे आहे ते सुखाने असा संवाद करावा ज्याच्यामुळे आपल्या शंका या दूर होतील. आणि जगी तोच तो शोकसंतापहारी, तुटे वादसंवाद तो हितकारी. म्हणून बुधजनैर्वाद्य समुत्सृज्यता. म्हणून स्वतःला हे समजले नाही, म्हणून ती दुसऱ्याकडून समजण्याची वृत्ती आपली झाली पाहिजे आणि ती आपण चर्चेमधून करावी. अशी जेव्हा चर्चा होती तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपल्यामध्येच अजून कितीतरी दोष आहेत आणि ते दोष मी त्यांच्याकडे लक्षात दिलं नाही हे चर्चेमधनं लक्षात येतं, प्रवचनामधून लक्षात येतं. दुसऱ्याचं जेव्हा आपण श्रवण करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे आपल्या ठिकाणीच एवढे दुर्गुण आहेत आणि मी काय लोकांना माझे सद्गुण सांगत बसतो. आणि म्हणून एखादा जसं आपण पाहतो की चर्चेच्या वितंडवादामध्ये दोघांनाही जिज्ञासा नसते काही ठिकाणी आणि मग एक केवळ विरोध करायचा म्हणून तो विरोध करतो. एक जण सांगतो की अरे आम्ही त्या विमानात बसलो होतो, काय त्या विमानातली व्यवस्था होती म्हणे आणि ते विमान जरा थोडंसं हालतच होतं म्हणे, असं एकाने सांगितलं. म्हणल्याबरोबर तो दुसरा म्हणतो अरे काय शक्य आहे, विमान कुठे असं हालत असतं का. म्हणजे आता त्यांनी बोललेला शब्द ग्रहण करा, ठीक आहे बा झालं असेल. तसं न करता आता हा आपले अनुभव सांगायला सुरुवात करतो. म्हणजे जेव्हा साधक नव्याने कोणती गोष्ट शिकतो तेव्हा त्याला असं वाटतं की आता कोणाचा तरी हात पकडावा आणि आपण जे शिकलो ते त्याला आता सांगावं, अशी त्याची घाई असते. वेदांताच्याबद्दलचं असो किंवा संसाराबद्दलचं असो. साधं ताट आपल्यासमोर जेव्हा येतं तेव्हा आलेलं ताट घेऊन आपण जेवण करणं हेच इष्ट आहे. पण त्या ठिकाणी जर मी मस्त असं म्हटलं की अरे काय याच्यामध्ये काही चांगली चव नाही, यापेक्षा मीच आता स्वयंपाक करतो आणि तुम्हाला वाढतो, असं म्हणलं तर मग वेदांत बाजूला राहील आणि प्रपंचच माणसाच्या ठिकाणी घट्ट होईल, प्रपंचाचा विचारच माणसाच्या ठिकाणी दृढ होईल. म्हणून या ठिकाणी एक सत्य सांगतो. शेवटी सत्य जे आहे ते सत्यच हे नेहमी त्रिकालाबाधीतच सत्य राहतं. विद्वानाशी वादविवाद करून आपण जर तात्कालिक समाधान मिळत असेल पण त्या समाधानाला किंमत मात्र शून्य आहे. कारण ते जे सत्य प्रतिपादन करतात विद्वान लोक, आपले ग्रंथ किंबहुना आपल्या ऋषीमुनी जे सत्य सांगतात ते सत्यच आहे. म्हणून मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते सर्व सांडून द्यावे. आणि म्हणून एक गोष्ट सांगतात, इंग्लंडमध्ये धर्मचर्चा झाली चर्चमधली आणि त्यामध्ये त्यांचं असं म्हणणं की हा सूर्य जो आहे तो पृथ्वीच्या भोवती फिरत असतो.
सूर्य पृथ्वीच्या भोवती फिरत असल्यामुळे सूर्य मागच्या बाजूला गेला तर पृथ्वीवर अंधार होतो, सूर्य समोर आला की या ठिकाणी उजेड असतो. म्हणजे सूर्यच फिरतो, पृथ्वी फिरतच नाही. अशा विचाराने त्या ठिकाणची धर्मसत्ता म्हणजे चर्च जे आहे तसा त्यांचा इंग्लंडमध्ये त्यांचा विचार होता. आता ह्या चर्चच्या म्हणण्याच्या विरुद्ध कोणाची बोलायची तयारी नव्हती, कारण कोण जो बोलला तर त्याच्यावर काहीतरी दंड व्हायचा. पण शेवटी एक शास्त्रज्ञ ज्याचं नाव गॅलिलिओ, या शास्त्रज्ञाने खरा एक सिद्धांत मांडला. आता तो सिद्धांत असा की सूर्य फिरत नाही, सूर्य एकाच ठिकाणी आहे, पण पृथ्वी त्याभोवती फिरत आहे. म्हणजे जगमान्य जो सिद्धांत आहे त्याच्या विरुद्ध हा गॅलिलिओ बोलला. आता जो प्रवाहाच्या विरुद्ध बोलतो त्याचं केव्हाही स्वागत होत नाही, त्याला सगळे म्हणजे वेगळ्याच भावनेने पाहतात, किंबहुना त्याचं हे बोलणं पण बंद करावं असं त्या ठिकाणी व्यवस्था झालेली असते. म्हणून या शास्त्रज्ञांनी सांगितलं की जरी तुम्ही असं म्हणत असाल की माझं म्हणणं खोटं आहे, तरी तुमच्या मताप्रमाणे मी तुम्हाला लिहून देतो. त्याच्याकडून शेवटी लिहून घेतलं की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आहे, हे खरं आहे. हे गॅलिलिओने लिहून दिलं आणि त्यानंतर त्याला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. म्हणजे एका सत्यासाठी त्या गॅलिलिओनी स्वतःचा प्राण वेचला, पण जी धर्मांधाशी इंग्लंडची सत्ता होती त्यांना मात्र त्याबद्दलचा विचार नव्हता. आणि म्हणून तो लिहून देतो आणि शेवटी पुन्हा तेच म्हणतो की तुमच्या मताप्रमाणे मी लिहून दिले आहे, तरी मात्र सत्ता कधीच बदलणार नाही. आपले लोकमान्य टिळक कोर्टामध्ये ते सांगतात की मी दोषी नाही, हा सत्याग्रह जो आहे तो भारताच्या स्वातंत्र्यासाठी आहे आणि तो स्वातंत्र्य ते मी मिळवणारच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की जरी मी या ठिकाणी दोषी असलो तरी भगवंताच्या कोर्टामध्ये, वरच्या कोर्टामध्ये मी अत्यंत दोषी नाही, माझं जे म्हणणं आहे तेच बरोबर आहे. तर वेदांतशास्त्र जे आहे ते निरपेक्ष आणि शुद्ध आहे. वेदांतशास्त्र हेच सत्य आहे. म्हणून जिज्ञासू माणसाने आत्मप्राप्तीच्या मुख्य ध्येयापासून कधीही विचलित होऊ नये, तत्त्वापासून कधीही दूर जाऊ नये. आणि जर गेलो तर त्याची बुद्धी विकृत होईल, तो बहिर्मुख होईल. म्हणून एकाग्र चित्ताने शास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न मुमुक्षू साधकांनी करावा. अशा रीतीने हा 24व्या सिद्धांत साधकाच्या दृष्टीने या ठिकाणी आद्य शंकराचार्यांनी सांगितलेला आहे. त्या सिद्धांताचा आपण या ठिकाणी विचार केला. त्यामुळे आता आपण या ठिकाणी थांबूया. आणि आता मला वाटतं आता उद्यापासून, कारण आता हा विचार संपला, तिसरा श्लोक आपला पूर्ण झाला, त्यामुळे तिसऱ्या श्लोकानंतर आता पुढचं विवेचन स्वामी घेतील. त्यांचं ते काय म्हणतो आपण त्याला, आत्माराम ग्रंथाचा 2 अध्याय त्याने 2 समास घेतलेले आहेत आणि तिसऱ्या समासाचं विवेचन आता ते उद्यापासून सुरू करतील. आपण इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हां बोला.